तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मला हे माझं गुलाबाचं झाड आहे, जे जवळजवळ माझ्या उंचीपेक्षा जास्त वाढलेलं आहे आणि ह्याला अजून पण एक गुलाब धरलेला नाही आहे. इतकं उंच झालं आहे आणि त्याला एक गुलाबाचं फूलसुद्धा लागलेलं नाही आहे. आणि हेच माझं छोटंसं झाड आहे गुलाबाचं. ह्याला बघा, एक गुलाबाची कळी धरली आणि आता तो गुलाब मोठा होईल. तर मी आज या झाडाला काय करणार आहे, ह्याचं एक 2 मधनं कट करणार आणि एक ह्या माझ्या कुंडीमध्ये मी ह्याला लावणार. हे बघा, माझं नारळीचं झाड मेलेलं आहे. हे आता कुंडीचा वापर करण्यासाठी मी ते बघणार, ते गुलाबाचं झाड ह्यामध्ये लावणार, ह्या कुंडीमध्ये. आणि बघूया त्याला ह्या छोट्या गुलाबाच्या झाडासारखं एक फूल धरते का गुलाब. तर मी आज ह्या कुंडीमध्ये ते गुलाबाचं झाड कट करून लावणार आहे. तर चला जाऊया, आपण गुलाबाचे झाड लावूया. आणि हे अन्नपूर्णाचे झाड. तर मित्रांनो, मी पहिल्यांदा ही कुंडी साफ करून घेतो. तर बघा, हे झाड मेलेलं आहे माझं नारळाचं. तर असं पहिल्यांदा कुंडी साफ करून घेतो. हीच नारळाची माती जी कुंडीमध्ये होती ती मी ह्याच्यातच टाकतो करून. तर मित्रांनो, मी आता ही कुंडीमध्ये माती मिक्स केलेली आहे आणि आता ह्यामध्ये थोडं पाणी ओतून घेतो, म्हणजे आपल्याला झाड लावता येईल गुलाबाचं. थोड्या वेळ 5 मिनटापर्यंत हे पाणी मरू दे. आणि त्यानंतर आता ह्या गुलाबाला मी कट करणार आहे. कापतो घेतो, कट करून टाकतो. कट करताना थोडंसं वेगळं वाटतं आहे, पण पर्याय नाही. ह्याला जो गुलाबच धरले नाही तर काय याचा उपयोगच नाही आहे. त्यामुळे मग आता मी ह्याला थोडे थोडेचे कट करणार आणि त्या कुंडीमध्ये एक मोठा त्याचं खोड लावणार. हे बघा, किती उंच गेलं आहे, माझ्यापेक्षा मोठं झालं. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं की मी गुलाबाचं झाड लावलेलं आणि ते केवढं होतं आणि आता केवढं झालं आहे बघा. माझी नजर पोचत नाही आहे, पण काय उपयोग जो ह्याला गुलाबच धरला नाही तर. हे बघा, माझे गुलाबाचं झाड, ह्याला फुलं धरले आहेत. हे नारळाचे झाड, हे अन्नपूर्णाचे आणि हे एक छोटंसं गुलाबाचं झाड. चला तर मग कट करतो आणि त्याला लावूया आपण ह्या कुंडीमध्ये. थोडं आता वेगळं वाटत आहे की एवढ्या मेहनतीने मी हे झाड लावलेलं आणि आता मी त्याला कट केलेलं आहे. तर बघू शकता केवढं मोठं झाड होतं आणि मी तिचा कट केलेला आहे. पण काय उपयोग, त्याला जर गुलाबच धरत नसतील तर. आता मी ह्याला तर तर ह्या म्हणजे इथं बघा, आता हे बिनकामाच्या फांद्या आहेत त्या मी कट करतो, म्हणजे त्यांना नवीन एक पालवी फूट येते, त्या कट करून टाकतो अशा. आणि मगच आपण हे कुंडीमध्ये लावलं की त्याला नवीन हे फुटतं आहे आणि त्यानंतर मी गुलाब धरणार याला. आता भरपूर कट करायला पाहिजे ना. मित्रांनो, एवढंच झाड केलं आहे, केवढं मोठं होतं त्याला कट करून. आणि आता ह्याला 1 महिनाभर मी ह्या कुंडीमध्ये ठेवणार राहून आणि ह्याला एक नवीन पालवी वगैरे फुटेल आणि त्यानंतर गुलाब धरतात काय बघूया. तर नक्कीच धरतील असं मला वाटते, कारण की आता ह्याला थोडी मी मातीवरती चिकटणार, अशी माती चिकटवून ठेवायची असते आणि मग नंतर खाली अशा फूट येते, म्हणजे पानं फुटतात त्यांना. तर मित्रांनो, 30 दिवसानंतर ह्या गुलाबाला एक गुलाब धरलेला असेल आणि तर नक्कीच 30 दिवसांनी मी तुम्हाला व्हिडिओ सोडेल. आणि ह्या माझ्या झाडाला म्हणजे कट करून मी आता कुंडीमध्ये लावला आहे आणि ह्याला गुलाब नक्कीच धरतील. जसं की ह्या झाडाला एक गुलाब धरलेला आहे, तसंच ह्या प्रकारे ह्याला पण धरणार 30 दिवसामध्ये. तर बघूया. तर भेटूया पुढच्या आणि एका ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका. बाय बाय.